की ब्लॅक बॉक्स जळला, त्यातली माहिती नाही मिळाली, बरंच काय आहे. आता हे काल परवा तुम्ही बघितलं असेल, सगळ्या तज्ज्ञांनी सांगितलंय की 1100 डिग्री सेल्सिअसला 1 तास जर हा आगीत पडला असेल, ते सुद्धा 1100 डिग्री सेल्सिअसला, तरच कुठं ना कुठं तरी हा ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो. याच्यामध्ये 2 भाग असतात. एक व्हॉइस, मागे घ्या, व्हॉइस रेकॉर्डिंग असतं, ज्याला CVR म्हणतात, आणि FDR असतं. FDR म्हणजे जे आम्ही म्हणतोय त्याला काही गोष्टी बंद केल्या, मग त्याचं जे हाईट असेल, स्पीड असेल, ह्याचा सगळा डेटा असतो, तो त्याच्यामध्ये FDR मध्ये असतो. आता प्रेशर, जर 6000 मीटर खोलीपर्यंत जे प्रेशर असतं पाण्याचं, त्या प्रेशरला हा ब्लॅक बॉक्स टिकू शकतो, 1 महिना टिकू शकतो. हे प्रेशर अतिरिक्त सांगितलंय 6000. म्हणजे समुद्रात वेगळं असतं, मग कितीतरी हजार हत्ती त्याच्यावर उभे केले, एवढं प्रेशर त्याच्यामध्ये असतं. आणि आगीच्या बाबतीत मी सांगितलंय. आता आगीच्या बाबतीत लोक म्हणतील रे असं नाही, तिथं खूप मोठा ब्लास्ट झाला. एक तुम्ही समजून घ्या, तिथं बरेचसे कागद हे न जळलेले तुम्हाला दिसले. त्याचं कारण असं, तो भपका जो स्फोटचा असतो तो काही सेकंदासाठी असतो आणि तो नंतर विझून जातो. त्यामुळे कागद सुद्धा जळलेला नाही. त्याची सेम थिअरी या बाबतीत आहे. तो भपका अंदाजे 1001 डिग्री सेल्सिअसच्या आसपास, नंतर त्याच्यापेक्षा खाली असू शकतो, असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. पुढं आता ह्याच्यामध्ये हा जो भाग आहे, हा विमानाची बॉडी काय असते, ॲल्युमिनियम अलॉय असते. त्याचं मेल्टिंग पॉईंट किती आहे, 635 डिग्री सेल्सिअसचं मेल्टिंग पॉईंट आहे. म्हणजे ॲल्युमिनियम बॉडी, विमानाची जी बॉडी आहे ती 650 डिग्री सेल्सिअसला ती वितळून जाते. हे तुम्ही सगळ्यांनी तिथं नोट केलं पाहिजे. त्याच्यानंतर टायटॅनियम, स्टेनलेस स्टील याचे हे बनलेलं असतं. हा बाहेरचा भाग आहे, हा टायटॅनियम आहे. हा किती डिग्रीला मेल्ट होतो, 1670 डिग्रीला मेल्ट होतो. त्यानंतर हे थर्मल इन्सुलेशन आहे. आणि हा जो भाग आहे हा ॲल्युमिनियमचा आहे. म्हणजे विमानाची बॉडी ज्याची बनली आहे तो भाग आत असतो आणि त्याच्या आत हा ब्लॅक बॉक्स असतो. त्यामुळे हे जे काय सांगतात ना की हे घडलं असेल, ते घडलं असेल, आणि ते जळलं, ती माहिती हे मॅनिप्युलेशन आहे, असं आमचं ठाम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे.